नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. तुळजाई एक्सप्रेसमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुगाव येथील बौद्ध तरुणावर अमानुष बेदम हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यासाठी आंबेडकरी जनतेचा रास्ता रोको. उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव. तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुणांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 29 रोजी दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की दिनांक 18 मे रोजी तुगाव येथील भालचंद्र चोकोबा कांबळे या बौद्ध तरुणास मारेकऱ्यांनी बोलावून घेऊन गावात 2 जयंत्या का करता म्हणून जातीय द्वेषभावनेतून त्याला गावातील पंकज जुमदे, रोहित जुमदे, महेश जुमदे, चांद फकीर यांनी संगनमत करून रोहित याच्या शेतातील द्राक्षाच्या बागेतील लोखंडी पोलला हातपाय बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीत भालचंद्र हा गंभीर जखमी झाला असून मारेकऱ्यांच्या विरोधात मुरुम पोलीस ठाण्यात मंगळवारी दिनांक 19 रोजी तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांकडून आरोपींना पकडण्यात चालढकल केली जाते आहे. मारेकरी आरोपी राजरोस गावात फिरत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेऊन त्यांना अटक करीत नाहीत. त्यातच आरोपींचे नातेवाईक फिर्यादीच्या घराकडे रात्री बेरात्री जाऊन पुन्हा दमदाटी करत असल्याने भालचंद्र कांबळे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के, हरीश टावरे, एस के चेले, बाबासाहेब गायकवाड, संजय कांबळे, धीरज बेळमकर, दगडू भोसले, यशवंत भंडारी, प्रतीक सूर्यवंशी, रिपाईच्या महिला अध्यक्ष आशा कांबळे, सुमन गायकवाड आदींची उपस्थिती होती. प्रारंभी तहसीलदार निवेदन मागे घेण्यास येत नसल्याने आंदोलकांनी जोपर्यंत तहसीलदार येत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून आंदोलन थांबवून रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला असताना पुन्हा आंदोलक आक्रमक झाले. तहसीलदार गोविंद येरमे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारल्याने वातावरण शांत झाले. यावेळी तुगाव येथील कार्यकर्ते नीलकंठ कांबळे, भालचंद्र लोखंडे, सुदर्शन कांबळे, नागसेन कांबळे, शाहूराज भोसले, विद्याचंद्र कांबळे, कमळाबाई कांबळे, पंचशिला कांबळे, मंदाकिनी भोसले, छबुबाई सुरवसे, कल्पना गायकवाड, मंगलबाई गवळी आदींसह तुगाव येथील महिला पुरुषांची उपस्थिती मोठी होती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी आदिनाथ भालेराव, उमरगा लोहारा.